आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन त्याच्यामध्ये पाहिलं होतं की फर्स्ट लॉ सांगत होता ईएमएफ इंड्यूस होतो, सेकंड लॉ सांगतो की किती ईएमएफ इंड्यूस होतो. जेवढे फ्लक्स लिंकेजेस असणार आहे तेवढेच काय होते ईएमएफ इंड्यूस होते. अशा केस मध्ये आपण दोन आणखीन टाइप पाहिले होते की इथे ईएमएफ इंड्यूस करताना तुम्ही दोन वेनी ईएमएफ इंड्यूस करू शकता. एक तुमचा वे आहे डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ आणि दुसरा वे आहे स्टॅटिकली. डायनॅमिकली आपण पाहिलं, आता हा जो ईएमएफ इंड्यूस होतो याची डायरेक्शन कोण सांगते, तर याची डायरेक्शन सांगण्यासाठी आपल्याला दोन रूल आहे. जे दोन रूल आहे, एक आहे तुमचा फ्लेमिंग्स राइट हँड रूल, एक आहे तुमचा फ्लेमिंग्स राइट हँड रूल आणि दुसरा आहे तुमचा लेन्झ लॉ. दुसरा आहे तुमचा लेन्झ लॉ. आता बघा, हे सांगत असताना थोड्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. इथे कधीही तुम्ही पाहणार, तुम्ही कधीच लेन्झ लॉ लावणार नाही एक्सेप्ट फक्त एका सिच्युएशनला तुम्ही लेन्झ लॉ लावणार. तो लावणार आहे इंडक्शन मोटर मध्ये. ठीक आहे, लेन्झ लॉ काय राहते, कसा राहते, या सगळ्या गोष्टी सांगेन जसं जसं स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ तसं. पण इथे लक्षात घ्यायचं की लेन्झ लॉ जो आहे, लेन्झ लॉ फक्त आणि फक्त इंडक्शन मोटर मध्ये लागतो जिथे वाइंडिंग शॉर्ट सर्किट आहे. जर वाइंडिंग शॉर्ट सर्किट नसेल तर तुम्ही कधीच लेन्झ लॉ लावणार नाही, कुठेच नाही, ट्रान्सफॉर्मर मध्ये पण नाही. तर इथे फ्लेमिंग्स राइट हँड रूल आहे. तर फ्लेमिंग्स राइट हँड रूल काय म्हणते इथे बघा की हा सांगते तुम्हाला ईएमएफ इंड्यूस ची डायरेक्शन. हा सांगते ईएमएफ इंड्यूस ची डायरेक्शन मी इथे दाखवतोय ns, या ठिकाणी दाखवतोय हे रोटर आणि इथे म्हटलं एक कंडक्टर आहे, इथे काय एक कंडक्टर आहे. इथे मी म्हणतो आता मला पाहिजे मी याला रोटेट करतो आहे क्लॉकवाइज डायरेक्शन. पहा तुम्हाला काय करायचं, तुम्ही पाहता आहे डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ. डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ साठी तुम्ही पाहणार आहे जनरेटिंग ऍक्शन. जनरेटिंग ऍक्शन म्हणजे काय, तुम्ही कंडक्टरला काय करताय, रोटेट करताय. मॅग्नेटिक फील्ड काय स्टेशनरी, मॅग्नेटिक फील्ड काय आहे स्टेशनरी आहे, कंडक्टर रोटेटिंग आहे. तर अशा वेळेस इथे काय होणार आहे, हा कंडक्टर काय करेल, फ्लक्स कट करेल. फ्लक्स कट करेल तर काय होणार आहे, ईएमएफ काय होणार आहे, इंड्यूस होणार आहे. जर मी इथे पाहत असेल या ठिकाणी बघा, आपण इथे जे ईएमएफ इंड्यूस पाहिलं त्याची जी मॅग्निट्यूड होती ती होती E = BLV sin थीटा. इथे पाहिलं आता E = काय होता, BLV sin थीटा. थीटा काय होता, थीटा होता अँगल बिटवीन दिस टू. याच्यामधला जो अँगल होता तो काय होता, तुमचा थीटा होता. फ्लक्स डेन्सिटी आणि वेलोसिटी, फ्लक्स डेन्सिटीची डायरेक्शन कोणती, इकडे. ठीक आहे, वेलोसिटीची डायरेक्शन आपण ती पाहिली. आता बघा इथे तुम्हाला पाहायचं आहे डायरेक्शन ऑफ ईएमएफ इंड्यूस. याच्यासाठी लावायचं आहे फ्लेमिंग्स राइट हँड रूल. जेव्हा फ्लेमिंग्स राइट हँड रूल लावणार आहे तेव्हा मी काय करेन, जिथे ईएमएफ इंड्यूस होते, जिथे काय होते ईएमएफ इंड्यूस होते त्या ठिकाणी काय करणार आहे, इथे माझा जो आहे फ्लेमिंग्स राइट हँड रूल लावणार आहे. ते इथे लक्षात घ्यायचं, हा काय एरो जो आपण दाखवतो, हा काय दाखवतो N2S. हे काय आहे, डायरेक्शन ऑफ रोटेशन दिलेली आहे आपल्याला. मला एक सांगा इथे काय असणार आहे, इथे काय क्रिएट होणार आहे, इथे क्रिएट होणार आहे क्रॉस. इथे काय क्रिएट होणार आहे, इथे काय क्रिएट होणार आहे, क्रॉस क्रिएट होणार आहे. जर इथे जर क्रॉस झाला तर इथे काय होते, डॉट होते. आता इथे एक खूप मोठा एक प्रॉब्लेम झाला. एक प्रॉब्लेम असा झाला की सर मला सांगा डॉट आणि क्रॉसचं काय आहे डायरेक्शन ऑफ करंट सांगते आपल्याला. क्रॉस आपण कसा डिफाइन केला होता, क्रॉस म्हटलं तर सरफेस मध्ये करंट एंटर करतोय. डॉट कसा डिफाइन केला होता, डॉट डिफाइन केला होता की याच्यातनं करंट काय आहे, लीव करतो आहे. असा डॉट आणि क्रॉस काय केला होता, आपण डिफाइन केला होता. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, जेव्हा ही जनरेटिंग ऍक्शन होणार, जेव्हा ही जनरेटिंग ऍक्शन होणार, इथे जनरेटर आहे ना, तुम्ही काय केलं, फील्डला काय ठेवलं, इथे ठेवलं स्टेशनरी आणि इथे हा याला म्हणू शकता तुम्ही आर्मेचर. आर्मेचर काय आहे, रोटेटिंग आहे. आर्मेचर काय रोटेटिंग आहे. मी नंतर याला पण डिफाइन करून देणार की आर्मेचर कसं काय, याला आर्मेचर का म्हटलं, याला का नाही म्हटलं. ठीक आहे, तर हे जर झालं तर हा काय झाला जनरेटर. एक गोष्ट लक्षात घ्यायचं, इन केस ऑफ जनरेटर डायरेक्शन ऑफ current and EMF induced
डायरेक्शन ऑफ करंट and EMF induced is same. इज सेम म्हणजे काय, हे काय हे कळलं नाही. हे जे समजत नाही की डायरेक्शन ऑफ करंट आणि डायरेक्शन ऑफ EMF induced आर सेम. मला एक सांगा, आपल्यासाठी सोर्स कुठला राहते? सोर्स राहते असा. हा एक बॅटरी आहे, बॅटरीला पण मी सोर्स म्हणू शकतो, बॅटरीला म्हणू शकतो ना, सोर्स म्हणू शकतो ना, व्होल्टेज आहे ना. मला एक सांगा, करंट कुठून फ्लो होते? करंट त्याच्या पॉझिटिव्ह पासून काय होणार आहे? फ्लो होणार आहे. इथे तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह पासून काय होते? करंट काय होते? फ्लो होते. हा तुमचा काय आहे? याला मी म्हणतो सोर्स. याला काय म्हणतो मी? सोर्स. हळूहळू या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. की आता हे जे कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला, हा जो कन्सेप्ट सांगतो हा नेटवर्क एनालिसिस मध्ये जातो. पण हा यूज इथे होतो की तुम्ही पाणी इथे क्रॉस दाखवता, इथे डॉट दाखवता. डॉट आणि क्रॉस जे दाखवत आहे हे जे आहे हे करंटच्या डायरेक्शन आहे, या EMF च्या डायरेक्शन आहे. EMF कसा दाखवणार तुम्ही? पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. पण इथे एक लक्षात घ्यायचं, जनरेटरच्या केस मध्ये जे डायरेक्शन ऑफ करंट आणि डायरेक्शन ऑफ EMF इंड्यूस काय राहते? ही काय राहते? सेम राहते. हे काय राहते? सेम राहते. म्हणजे हा पॉझिटिव्ह तिकडे करंट काय झाला? अवे चालला. हा पॉझिटिव्ह तर हा इकडे करंट काय झाला? अवे चालला. जर मी हे सिंक और या ठिकाणी लोड ची गोष्ट करत असेल, लोडच्या केस मध्ये एक लक्षात घ्यायचं, नेहमी पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्या पॉझिटिव्ह मध्ये काय करते? नेहमी काय करते? करंट काय करते? एंटर करते. याच्या पॉझिटिव्ह मध्ये काय करते? करंट काय करते? एंटर करते. हे केव्हा होते माहिती आहे का? हे जेव्हा तुम्ही पाहिलं होतं, जेव्हा तुम्ही करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड केला. करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस अ फोर्सेस. ठीक आहे. अशा वेळेस जेव्हा तुम्ही पहा, अशा वेळेस इथे या सिच्युएशनला जर बघत असाल तुम्ही, तर या सिच्युएशनला बघा, हा होता नॉर्थ पोल, हा होता साऊथ पोल. इथे पाहिलं होतं आपण, त्याला करंट आपण दिला होता, इथे आपण क्रॉस केलेला होता, इथे काय केलं होतं? आपण डॉट केला होता. हे आपण बनवले होते. हे काय आहे? इथे याला मी फिरवलं, याला इनपुट काय? याला मेकॅनिकल इनपुट दिलं, याला कोणतं दिलं? इलेक्ट्रिकल इनपुट. हा काय तुमचा? हा आहे जनरेटर. आणि हा काय आहे? हा आहे तुमचा, हे आहे तुमचा मोटर. याच्यामध्ये मोटर फिरली होती. तुम्ही पाहिलं की जनरेटर मध्ये डायरेक्शन ऑफ EMF इंड्यूस मध्ये तुम्ही काय केलं? तुम्ही लावला फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तुम्ही काय लावला? फ्लेमिंग्स राईट हँड रूल लावला. वेअर ॲज मोटर मध्ये कोणतं लागते? मोटर मध्ये लागते जेव्हा ही फोर्स पाहिजे, फोर्स म्हणजे काय? टॉर्क, आणि डायरेक्शन ऑफ रोटेशन पाहिजे, तर अशा तुम्ही कोणता लावता? लेफ्ट हँड रूल. हा पुन्हा आपण एरो म्हणतो. तर आता मी एरो म्हणत असेल, हा N2S याच्याकडे दाखवणार आहे N2S, और असं दाखवा N2S. ठीक आहे. आता हा इथे क्रॉस आहे, तर मी इथे दाखवतो N2S असा, आणि याच्यामध्ये काय करतो? करंट काय करतो? एंटर करतो आहे. तर मला एक सांगा, हा कुठे चालला? हा चालला खाली. हे जर चालला, हा चालला वरती. पहा काय झालं. जर तुम्ही पहा काय करताय, पहा तुम्ही काय करताय, तुम्ही सगळे जे ऍक्शन्स आहे ऍक्शन्स बघून घ्या कशा करताय. हे तुम्ही काय केलं? जनरेटर लावला. तुम्ही काय केलं? जनरेटरला तुम्ही क्लॉकवाईज फिरवलं. जनरेटरला क्लॉकवाईज फिरवलं आणि जनरेटरचा सप्लाय मोटरला दिला. ठीक आहे. पहा काय दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. इथे जो इनपुट दिला ना तुम्ही, इथे इनपुट दिला मेकॅनिकल, आणि आउटपुट काय घेतला? आउटपुट घेतला इलेक्ट्रिकल. ठीक आहे. आउटपुट काय घेतला तुम्ही? इलेक्ट्रिकल आउटपुट घेतला. आता इथे या मोटरला काय केलं? हा इनपुट जो आहे तुम्ही काय केला? इलेक्ट्रिकल दिला, आणि आउटपुट जो आहे तो काय केला? तुम्ही घेतला मेकॅनिकल. मोटर मध्ये काय करते? इनपुट इलेक्ट्रिकल येतं, आउटपुट येतं मेकॅनिकल येतं. तुम्हाला तर हे दिसत असेल ना, हे ना एकमेकांच्या ना मिरर इमेजेस आहे. या जे आहे या काय आहे? एकमेकांच्या मिरर इमेजेस आहे. म्हणूनच तुम्ही नेहमी पहा, हे जे आहे नेहमी आपले जे हात असतात हे काय असतात? एकमेकांचे मिरर इमेज राहतात. मिरर इमेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. या काय एकमेकांचे मिरर इमेज आहे. जर तुम्ही पाहत असाल जनरेटर मध्ये जर राईट हँड रूल लावून आला ना, त्याची मिरर इमेज काय? लेफ्ट हँड. एक्झॅक्ट मिरर इमेज काय आहे? लेफ्ट हँड आहे. तो कुठे लावता? मोटर मध्ये लावता तुम्ही पहा, दोघांकडे फक्त ऑब्झर्व करा. काय झालं? काहीच चेंज नाही झालं. याला तुम्ही फिरवलं तर इथे क्रॉस आणि डॉट आला. याला तुम्ही फिरवलं तर इथे काय आला? क्रॉस आणि डॉट आला. आणि हा सप्लाय याला दिला. क्रॉस आणि डॉट तुम्ही क्रिएट केले. हे क्रॉस आणि डॉट काय केले? तुम्ही क्रिएट केले. ही मोटर फिरली पहा कशी? ही
फिरली अँटी क्लॉकवाईज तुम्हाला दिसत असेल. जर मी याला काय करतो, या मोटरला उचलतो इकडनं आणि असा ठेवतोय, हे मिरर इमेज दिसेल तुम्हाला काय दिसेल, हे काय दिसेल, मिरर इमेज दिसेल. आणि जसा मला एक सांगा, हे असं आहे की तुम्ही काय आहे, जसा इनपुट द्याल तसंच काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. सरळ आहे ना, सिंपलची गोष्ट आहे. मला एक सांगा, जर मी या ठिकाणी याला क्लॉकवाईज फिरवत, हा जसच्या जसा सप्लाय याला फिरत देणार, हा काय फिरेल अँटी क्लॉकवाईज. हा काय फिरेल तुमचा अँटी क्लॉकवाईज. आयडियल कंडिशन घेतला तर हे दोन्ही सारखाच राहणार. आयडियल कंडिशन लॉसेस होणार आहे कुठे. बाकी मग जर तुम्ही लॉसेस जर आणले तर काय होणार आहे, इफिशियन्सी दिसणार आहे, इफिशियन्सी एक वर्ड येणार आहे, कारण इथे लॉसेस येऊन जाणार कुठेतरी. कळते? या ज्या गोष्टी आहे ना, या गोष्टी बेसिक मध्येच क्लिअर होतात. या सगळ्या गोष्टी ना बेसिक मध्ये क्लिअर होतात. तुम्हाला ना या ठिकाणी सगळ्या गोष्टी अप्लाय करता आल्या पाहिजे. आणि बेसिक पाहत असताना खूप साऱ्या गोष्टी कंबाईन होतात. कधी कधी पुढचेही टॉपिक येऊन जातात. सो अशा वेळेस काय करायचं, प्रॉपरली याला सगळ्याला नोट डाऊन करायचं आणि जास्तीत जास्त थेअरी रीड करायची, सो दॅट तुमचे जे कन्सेप्ट आहे, हे जे मी तुम्हाला सांगितलं, हे मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलं. आपण ना इथे जनरेशन मध्ये गेलो नाही और मशीन मध्ये गेलो नाही. हे कुठे पाहिलं आपण, हे पाहतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये सांगितलं. सो हे थोडंसं लक्षात घ्यायचं, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बेसिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आता भाई आपण आपल्या टॉपिक वर पुन्हा या ठिकाणी काही गोष्टी, काही ऑब्झर्वेशन्स आपल्याला करायचे. मला एक सांगा, जर मी याला काय करतो, दोन इक्वल हाफ मध्ये डिवाइड करतो. पहा, हे ऑब्झर्वेशन्स आहेत. हे ऑब्झर्वेशन्स पुढे यूज करणार आहे. मी काय करतो, याला काय करतो, दोन इक्वल हाफ मध्ये हे करतो. मला एक सांगा, जर मी इथे कंडक्टर घेतला तर हा कुठे जाणार, हा जाणार अपवर्ड. हा काय जाणार, अपवर्ड जाणार आहे. मॅग्नेटिक फील्ड कुठे असेल आहे. मला एक सांगा, इथे काय बनेल, इथे क्रॉस बनेल. मी जर इथे घेतला तर हाही अपवर्ड चालला, हाही काय बनेल, क्रॉस बनेल. अपवर्ड म्हणजे हे घेणार मी थंब घेणार अपवर्ड, इथे काय बनेल, क्रॉसच बनेल. हे N2S. इथे जर घेतला तर काय बनेल, इथे घेतला तर काय होणार आहे, इथे बनेल क्रॉस, इथे काय बनेल, इथे बनेल क्रॉस. आता मी काय घेतो, इथे घेतो. आता हा कुठे चालतो आणि कंडक्टर घेतो आहे. एक कंडक्टर घेतला इथे, एक कंडक्टर घेतला इथे. इथे पहा, या इथे इक्वल हाफ मध्ये डिवाइड केला होता ना, त्याच्याकडे पहा. आता हा कंडक्टर कुठे चालला, हा चालला इकडे. हा कुठे चालला, हा चालला इकडे. चाललेला आहे. दोन्ही कंडक्टरचे डायरेक्शन पहा कसे आहे. आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ही आहे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ही काय आहे, तुमची काय आहे, या ठिकाणी वेलोसिटीची डायरेक्शन. वेलोसिटीचा कंपोनेंट घेतला तुम्ही, वेलोसिटी कंपोनेंट नेहमी टॅन्जेन्शियल घेतो. हा काय घेतला तुम्ही, वेलोसिटी कंपोनेंट. मला एक सांगा, फ्लक्स डेन्सिटी आणि वेलोसिटी काय झाली, एकमेकांना पॅरलल झाले. अँगल किती आला, अँगल आला या ठिकाणी 0. पॅरलल मध्ये अँगल किती असते, 0. मला एक सांगा, इथे ईएमएफ इंड्यूस होणार का, नाही होणार. या ठिकाणी कधी ईएमएफ इंड्यूस होणार का, नाही. या पोझिशनला ईएमएफ इंड्यूस राहतो, तुमचा 0. नेहमी लक्षात घ्यायचं, या पोझिशनला तुमचा काय आहे, ईएमएफ काय आहे, 0 आहे. पहा काय सांगतोय तुम्हाला, जे आहे डायरेक्शन कोण सांगते, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. डायरेक्शन कोण सांगते, फ्लेमिंग राईट हँड रूल. हे फक्त डायरेक्शन सांगते की कोणत्या डायरेक्शनचा राहणार, किती राहणार, हे कोण सांगते, हे सांगते E BLV sin θ. हे कोण सांगते तुम्हाला, E BLV sin θ. सोबत इथे बघा sin θ, थीटा मॅक्सिमम केव्हा राहणार, हे sin ची व्हॅल्यू केव्हा मॅक्सिमम राहणार, जेव्हा थीटा राहणार 90 डिग्री. जेव्हा थीटा किती राहणार, 90 डिग्री राहणार, तेव्हा हे काय म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल. थीटा 90 डिग्री कोणत्या पोझिशनवर आहे, या अशा पोझिशनवर पाहिजे तुम्हाला की ही फ्लक्स डेन्सिटी, हा वेलोसिटी कंपोनेंट म्हणा और हा म्हणा. जेव्हा हे वेलोसिटीचे कंपोनेंट असे राहणार, हा इथे वेलोसिटी राहणार, हा वेलोसिटी, हा अँगल 90 डिग्री. हे फक्त या पॉइंटवर बनते. हे जे पॉइंट दिसतात आहे तुम्हाला, इथे काय आहे, तुमचे काय आहे, मॅक्सिमम ईएमएफ इंड्यूस होतो. या ठिकाणी काय होतो, तुमचा मॅक्सिमम ईएमएफ इंड्यूस होतो. जर कंडक्टर मूव्ह करत असेल तर ईएमएफ इंड्यूस होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. या क्रॉसची साइज जी आहे, जर मी असं म्हटलं की सगळ्यात मोठा क्रॉस राहणार इथे,
तर जसा जसा वरती जाताना त्या क्रॉसची जी साईज आहे ती काय होत जाणार आहे, कमी होत जाणार. क्रॉसची साईज म्हणजे काय, ईएमएफ इंड्यूस आणि करंट काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार. सगळ्यात जास्त कुठे राहणार आहे, या पॉइंटवर राहणार. सगळ्यात जास्त कुठे राहणार आहे, या पॉइंटवर राहणार आहे. या कन्सेप्टला थोडं समजून घ्यायचा. हा कन्सेप्ट आपण डीसी मशीन मध्ये यूज करणार आहे. तुम्हाला कळेल पुढे जाऊ की हा जो होता हा तुमचा डायरेक्ट ऍक्सिस होता, हा तुमचा क्वाड्रेचर ऍक्सिस होता. या क्वाड्रेचर ऍक्सिस वर ईएमएफ इंड्यूस होत नाही, ज्याला तुम्ही मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस ही म्हणता. ज्याला तुम्ही मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस ही म्हणता. तर आपण इथे पाहिलं डायरेक्शन ऑफ ईएमएफ इंड्यूस. आता हे पाहत असताना मी इकडे टॉपिकला थोडंसं स्किप केलं. मी इथे म्हटलं की लेन्स लॉ सध्या नाही पाहायचं. लेन्स लॉ आपल्याला सध्या काहीही काम नाही. तुम्हाला कळेल की जेव्हाही लेन्स लॉ पाहता, लेन्स लॉ साठी वाइंडिंग शॉर्ट सर्किट पाटे कुठेही लेन्स लॉ लावायचा नाही, मायनस साइन घ्यायची नाही, काहीही गरज नाही. विथ प्रूफ जे आहे ईच अँड एव्हरी बुक मध्ये. आता जी पण रेफरन्स कॉपी तुम्ही रीड करा, प्रत्येक बुक मध्ये E - n d∅dt दिलेलं राहणार. E - n d∅dt दिलेलं राहणार. हे चुकीचं आहे. हे कसं चुकीचं आहे हे मी तुम्हाला सांगेन. इथे या ठिकाणी आपण बघू, जो आपला नेक्स्ट आहे ते आहे स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ. पण पाहतो आहे स्टॅटिकली ईएमएफ इंड्यूस. आता बघा स्टॅटिकली म्हणजे काय. स्टॅटिकली म्हणजे तुम्ही स्टॅटिकली आणि डायनॅमिकली डिफाइन केले होते कंडक्टरच्या मोशन वर. जर कंडक्टर स्टेशनरी असेल, आपण काय पाहिलं, जर फ्लक्स स्टेशनरी कंडक्टर मूव्हिंग. आपण आता कोणतं पाहिलं, फ्लक्स काय होते, असेच होते, कॉन्स्टंट होते, कंडक्टरला मूव्ह करत होते. तर तिथे काय व्हायचं, तेव्हा डायनॅमिकली आणि स्टॅटिकलीच्या केस मध्ये काय करणार आहे तुम्ही कंडक्टरला काय करणार आहे, प्लेस करणार आहे स्टेशनरी. आणि मॅग्नेटिक फील्डला काय करणार आहे तुम्ही यूज करणार आहे, जे आहे चेंजिंग म्हणतोय मी. ठीक आहे, मी काय करतोय, मी म्हणतो आहे चेंजिंग. आता पहा, जर स्टॅटिकली जर मला बघायचं असेल तर स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ साठी मी काय करतो, इथे एक कोअर घेतो. पहा सिक्वेन्सने जायचं, कुठे कोणता पॉइंट मिस नाही करायचा. कंडक्टरला स्टेशनरी करायचं तर मी काय केलं, याच्यावर काय केलं, कंडक्टर काय केले, बाउंड केले. इथे काय केले, कंडक्टर काय केले, बाउंड केले. खूप जास्त डिटेल मध्ये बघणार आहे आपण हे. इथे कंडक्टर बाउंड केले, याला बघा सप्लाय देतोय. याला बघा, याला काय देतो आहे, सप्लाय देतोय. ठीक आहे, मी इथे सप्लाय जातो एसी, याला सप्लाय जातो एसी. पहा एक गोष्ट समजून घ्यायची. प्रत्येक पॉइंट व्हिडिओ 2 वेळा बघायचा, वाटल्यास व्हिडिओ 2 वेळा बघायचा. त्याच्याशिवाय हे खूप लवकर तुम्ही ऍब्सॉर्ब करू शकणार नाही और डायजेस्ट करू शकणार नाही की हे नक्की होत काय. आता बघा, तुम्ही काय केलं, सप्लाय दिला एसी सप्लाय. तुम्ही काय केला, तुम्ही सप्लाय दिला एसी द्यायच्या मागचे रिझन काय आहे की जसा व्होल्टेज देणार तसा करंट फ्लो होणार. सध्या आपलं काय आहे, जसा व्होल्टेज देणार तसा काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. ते इंडक्टिव्ह वगैरे त्याच्यामुळे ते शिफ्टेड वगैरे राहणार, त्या गोष्टी नाही करू. ठीक आहे, आपण इथे डायरेक्ट करंट वर येऊ. आपल्यासाठी जेव्हा ही मॅग्नेटिक पाहतोय तर आपल्या कामाचा करंट आहे. मला एक सांगा, मी जर एक व्होल्टेज दिला सायनोसाइडल तर करंट काय राहणार आहे, सायनोसाइडल राहणार आहे. करंट काय राहणार आहे, सायनोसाइडल राहणार आहे. मी असं म्हणतो की करंट स्मॉल i इज इक्वल टू Im sin ऑफ ओमेगा टी. मी इथे म्हणतो की करंट काय तुमचा सायनोसाइडल. काही पॉइंट्स मेंशन करतोय इथे, काही पॉइंट स्पेसिफिक मेंशन करतोय. हा जो स्मॉल आहे दाखवला ना, हा स्मॉल आहे इन्स्टंटेनियस करंट. याची व्हॅल्यू इन्स्टंट टू इन्स्टंट काय होत जाते, व्हेरी होत जाते विथ रिस्पेक्ट टू ओमेगा टी. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू ओमेगा टी म्हणतोय और विथ रिस्पेक्ट टू टाइम टी घेतला तरी चालेल. आता बघा, हा करंट हा कोणता आहे, करंट आहे सायनोसाइडल. जर तुम्ही हा करंट याला देतात आहे, इथे काय नंबर ऑफ टर्न्स आहे, इथे काय आहे, नंबर ऑफ टर्न्स आहे. नंबर ऑफ टर्न्स जर आले की इथे काय होणार आहे, इथे येणार आहे n * i. n * स्मॉल आहे घेतो, n * स्मॉल आहे काय राहणार तुमचा, हा राहणार आहे mmf येणार. हा काय येणार आहे, mmf येणार. mmf कसं येणार, हा येणार n × Im sin ऑफ ओमेगा टी. कसा येणार आहे, ni जर घेतला, ni काय तर mmf आहे. नंबर ऑफ टर्न्स आहे, नंबर ऑफ टर्न्स जर तुम्ही दिले आहे तर इथे काय येणार आहे, इथे येणार आहे mmf.
जर एमएमएफ आला तर हा आला NIM sin ऑफ ओमेगा टी. हा आपण पहा एमएमएफ हे तुमचा सायनोसाइडल. एमएमएफ काय आहे? सायनोसाइडल आहे, ही तिची पीक आणि हा काय तुमचा साइन फंक्शन. हा काय तुमचा साइन फंक्शन आहे. आता जर आपल्याला माहिती आहे की जर एमएमएफ सायनोसाइडल असेल तर आपल्याला म्हणजे फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहते? एमएमएफ राहते. फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहते? एमएमएफ राहते. मी असं म्हणतो की जर एमएमएफ सायनोसाइडल आहे तर तुमचा फ्लक्स ही काय राहणार? phi m sin ऑफ ओमेगा टी. ते जे आहे हे phi m sin ऑफ ओमेगा टी काय राहणार आहे? याला मी म्हणतो हा राहणार आहे n into Im divided by s. phi काय राहणार आहे? एमएमएफ अपॉन रिलक्टन्स. फंक्शन चेंज झाला का? फंक्शन चेंज नाही झाला. आपल्याला कामाचे पॉइंट्स बघायचे. कामाचे पॉइंट्स असे आहे की जसा तुम्ही सप्लाय द्याल तसा तुमचा काय होणार? करंट फ्लो होणार. जर मी ट्रायंग्युलर व्होल्टेज दिला तर ट्रायंग्युलर करंट फ्लो होणार आहे. जर आता मी काय दिला? सायनोसाइडल दिला तर सायनोसाइडल करंट फ्लो झाला. सायनोसाइडल करंट फ्लो झाला तर एमएमएफ आला, तो पण झाला सायनोसाइडल आला. ठीक आहे. एमएमएफ जर सायनोसाइडल फ्लक्स ही काय आला तुमचा phi m sin ऑफ ओमेगा टी. हे काय पाहतो आपण? हे आहे तुमचं या ठिकाणी बघा की जशा नेचरचा सप्लाय राहणार तसे तुमचे काय राहणार? फ्लक्स राहणार. ठीक आहे. फ्लक्स तुम्ही एसी सप्लाय दिला तर फ्लक्स काय आहे? सायनोसाइडल. मी याला म्हणतो हे फ्लक्स आहे. मला एक सांगा सायनोसाइडल जर मी बघत असेल तर मला एक सांगा सायनोसाइडल म्हणजे काय? की हे काय होणार आहे? इन्स्टंट टू इन्स्टंट काय होणार आहे? चेंज होणार आहे. हे काय होणार आहे? इन्स्टंट टू इन्स्टंट काय होणार आहे? हे होणार आहे चेंज. आता जर मी याला सप्लाय दिला या ठिकाणी एका इन्स्टंटला नॉर्थ पोल बनला, एका इन्स्टंटला साऊथ पोल बनला. पहा काय झालं? मी म्हटलं की इथे सगळेचे सगळे बनले, वरती बनले क्रॉस आणि खाली काय बनले? डॉट बनले. ठीक आहे. जर क्रॉस आणि डॉट बनले तर हा बने नॉर्थ पोल. याच्यामध्ये करंट एंटर, इकडे लिओ हा काय बनला? नॉर्थ पोल. हा काय बनला? तुमचा साऊथ पोल बनला आहे. आणि हे तर तुम्ही दुसऱ्या इन्स्टंटला पाहणार म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल दाखवते, निगेटिव्ह सायकल दाखवते. म्हणजे तुमचे फ्लक्स काय उरले? चेंज उरले कंटिन्युअसली. कंडक्टर स्टेशनरी आता काय? कंडक्टर काय आहे? स्टेशनरी आहे. फ्लक्स नेचर काय आहे? चेंजिंग नेचर. मी म्हणतो काय आहे? चेंजिंग नेचर. ठीक आहे. जर फ्लक्स चेंजिंग नेचरचे आहे, जर फ्लक्स चेंजिंग नेचरचे आहे तर या ठिकाणी हे फ्लक्स काय होणार आहे? आपण म्हटलं की हे फ्लक्स काय होणार? लिंक होणार. एनीच फ्लक्स प्रोड्यूस केले. बरं, एनी काय केले? फ्लक्स प्रोड्यूस केले आणि एनीच काय केले? याच्या सोबत काय झाले? लिंक झाले. याच्या सोबत काय झाले? लिंक झाले. जर ते फ्लक्स याच्या सोबत लिंक होतात आहे तर मी इथे म्हणेन की इथे ईएमएफ इंड्यूस येतो. हा ईएमएफ इंड्यूस येतो E is equals to n d phi by dt. मी काय घेतो? n d phi by dt. आपण काय म्हटलं होतं? ऍक्च्युअली असं म्हटलं होतं, हे म्हटलं होतं आपण n और इथे आपण म्हटलं होतं ईएमएफ इंड्यूस इज इक्वल्स टू d लॅम्बडा बाय dt. लॅम्बडा काय होता तुमचा? फ्लक्स लिंकेज. लॅम्बडा काय होता तुमचा? या ठिकाणी होता लॅम्बडा तुमचा फ्लक्स लिंकेज होता. तर अशा वेळेस E इज इक्वल्स टू n d phi by dt. आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं, मी स्मॉल e दाखवतो. मी काय दाखवला? स्मॉल e दाखवला. स्मॉल e म्हणजे इन्स्टंटेनियस, ज्याच्यात टाइम येतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट चॅप्टर आपला एसी फंडामेंटल. एसी फंडामेंटल मध्ये आपल्याला कळतं की इन्स्टंटेनियस काय राहते, आरएमएस काय राहते, पीक काय राहते. हे काय इन्स्टंटेनियस म्हणजे काय? इन्स्टंट टू इन्स्टंट काय होतं? हे काय होणार आहे? चेंज होतं. होणारेचे. आता जर मी इथे पाहिलं, मी इन्स्टंटेनियस साठी घेतोय. मी इथे म्हणतो E इज इक्वल्स टू n. phi इज इक्वल्स टू काय राहते? phi इज इक्वल्स टू आपण पाहिलं एमएमएफ अपॉन रिलक्टन्स. phi इज इक्वल्स टू काय राहते? एमएमएफ अपॉन काय राहते? रिलक्टन्स राहते. तेला मी म्हणतो n I डिवाइडेड बाय s. मी स्मॉल i घेतलाय. बरं, मी स्मॉल i घेतला. स्मॉल i म्हणजे कोणता? इन्स्टंटेनियस डिवाइडेड बाय t. डिवाइडेड बाय काय घेतला? t घेतला. आता मला विथ रिस्पेक्ट टू टाइम कोणता चेंज हो राहिला? नंबर ऑफ टाइम चेंज हो राहिला का नाही? रिलक्टन्स चेंज हो राहिला का नाही? रिलक्टन्स कसा राहणार आहे? एकदा तुम्ही कोअर घेतला, त्या कोअरचा जो रिलक्टन्स असेल जसा लेंथ, एरिया, परमिएबिलिटी नुसार टू का राहणार तसा राहणार आहे. आता जर तुम्ही याला सॉल्व करत असेल तर हा काय येणार आहे? हा येणार आहे n स्क्वेअर. पहा n बाहेर आला. n स्क्वेअर अपॉन इथे s into di by dt. हा काय आला? E आला. आता या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर इथे
हे काय आहे ईएमएफ इंड्यूस कुठे उराला ईएमएफ इंड्यूस इथे होता तर ईएमएफ इंड्यूस कुठे उराला तुम्ही हा वेगळा दिला इथे एक व्होल्टेज दिला तुम्ही तो दिलाच होता आता काय झालं याच्या सोबत काय झालं यांनी फ्लक्स प्रोड्यूस केले ते फ्लक्स काय झाले याच्या स्वतःच्या सोबत काय झाले लिंक झाले स्वतःच्या सोबत लिंक झाले तर हे जर तुम्ही पाहत असाल तर डिपेंड कशावर करू राहिले हे डिपेंड करू राहिले n2/s मल्टिप्लाय बाय काय di/dt n2/s मल्टिप्लाय बाय काय di/dt तर हा जो n2/s आहे हा जो n2/s आहे याला काय म्हणतात कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंड्यूस ईएमएफ काय म्हणतात याला काय म्हणतो n2/s ला काय म्हणतो आपण कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंड्यूस ईएमएफ जर नंबर ऑफ टर्न्स वाढवले तर काय होणार आहे तुमचा ईएमएफ इंड्यूस करणारा वाढून जाणार स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल जर तुम्ही रिलक्टन्स कमी केला तर काय होणार आहे तुमचा ईएमएफ इंड्यूस करणारा आहे तो पण करणारा वाढून जाणार आहे तर हा जो आहे याला म्हणतो आपण कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंड्यूस ईएमएफ म्हणजेच तुमचा राहते सेल्फ इंडक्टन्स L इज इक्वल टू राहते n² रिलक्टन्स एक फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे एक फॉर्म्युला एसएससी जेई मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन येतात या टॉपिक एसएससी जेई मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन्स येतात या टॉपिकवर ते इथे काय आला L इज इक्वल टू n² रिलक्टन्स आला आहे आता या ठिकाणी बघा ठीक आहे इथे बघा हा काय L इज इक्वल टू आपण म्हणतो इथे काय म्हटलं L इज इक्वल टू n² अपॉन काय म्हटलं आपण रिलक्टन्स म्हटलं काय पहा एक फॉर्म्युला कशी काय डिराइव करतो एक फॉर्म्युला कसा काय डिराइव करतो आहे मी काय करतो खाली आणि वरती ना i ने मल्टिप्लाय करतो खाली आणि वरती काय करतो i ने मल्टिप्लाय करतो याला काय काय देतो n into ni डिवाइडेड बाय i आणि याला लिहितो रिलक्टन्स हे पहा काय केलं मी काय केलं खाली आणि वरती काय केलं i ने मल्टिप्लाय केलं याला काय केलं n² ला n into i खाली काय दिलं i into रिलक्टन्स मला एक सांगा ni अपॉन रिलक्टन्स काय राहते हे काय आहे mmf अपॉन रिलक्टन्स म्हणजे काय राहते हे राहते फ्लक्स हे काय आहे n phi या ठिकाणी पहा फॉर्म्युला काय बनला हा फॉर्म्युला बनला L इज इक्वल टू n phi अपॉन i पहा काय म्हणतात हे काय आहे कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंड्यूस ईएमएफ कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंड्यूस ईएमएफ म्हणजे काय त्याचेच फ्लक्स त्याच्याच सोबत लिंक झाले आणि तिथे काय झाला ईएमएफ इंड्यूस झाला आणि असं का झालं हे पण रिझन सांगतो तुम्हाला इथे पहा की हा काय पहिले तर किती नंबर ऑफ टर्न्स होते हे काय आहे इंडक्टन्स पहा काय n phi ला काय म्हटलं आपण इथे फ्लक्स लिंकेज असते ना हे काय असते फ्लक्स लिंकेज असते याला आपण म्हणतो लॅम्बडा अपॉन i हे लक्षात घ्यायचं पॉवर सिस्टम मध्ये यूज करणारे हे टर्म हे टर्म जे आहे आपण पॉवर सिस्टम मध्ये यूज करतो की लॅम्बडा काय आहे फाइंड आउट करण्यासाठी इंडक्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाइन जेव्हा ट्रान्समिशन लाइनचा इंडक्टन्स कॅल्क्युलेट करतो तेव्हा L इज इक्वल टू पहिले फ्लक्स लिंकेज घेतो डिवाइडेड बाय काय करतो त्याच्यातला जो करंट फ्लो होते तो घेतो तर या ठिकाणी पहा काय घेतो आहे हा झाला पहा n phi n काय त्याचे नंबर ऑफ टर्न्स phi काय फ्लक्स जो त्यांनीच प्रोड्यूस केले आणि या फ्लक्स प्रोड्यूस करायला लागणारा करंट हा कोणता I म्हणजे त्याचाच करंट त्याचेच फ्लक्स त्याचेच नंबर ऑफ टर्न्स त्याला काय म्हणू आपण सेल्फ इंड्यूस ईएमएफ आणि जर मी या फॉर्म्युलाला रीराइट करत असेल तर हे पहा होणार आहे E इज इक्वल टू L di by dt E इज इक्वल टू काय L di by dt हे काय राहणार आहे E इज इक्वल टू L di by dt आता क्वेश्चन येते हा ईएमएफ इंड्यूस झाला हा का बरं झाला काय याचा पर्पस काय आहे इथे एक बघा मला एक सांगा या ठिकाणी सिंपल सा एक लॉजिक आहे सिंपल सा एक लॉजिक मी काय करतोय मी इथे म्हणतोय की या ठिकाणी एक घेतो आहे मी एक कोअर घेतो आहे हा एक कोअर घेतला ठीक आहे या कोअरवर काय केले नंबर ऑफ टर्न्स काय केले वाहून गेले मला एक सांगा वायर कशाचा राहते हा वायर राहते कॉपरचा ठीक आहे हा वायर काय राहते कॉपरचा राहते जर कॉपरचा राहते मला एक सांगा एसी सप्लाय दिला कॉपरचा वायरचा रेझिस्टन्स 0 आहे ते शॉर्ट सर्किट झालं नाही हे काय झालं शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किट
पहिले ते एक गोष्ट लक्षात घ्या, शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट काय राहते. जर मी शॉर्ट सर्किट म्हणत असेल तर याला मी म्हणतो शॉर्ट सर्किट. हे झालं शॉर्ट सर्किट. ठीक आहे. शॉर्ट सर्किट मध्ये ईएमएफ इंड्यूस, इथे व्होल्टेज किती राहते, व्होल्टेज राहते 0. करंट राहते, करंटची एनी व्हॅल्यू पॉसिबल. करंट काही पॉसिबल आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 काहीही करंट पॉसिबल आहे. पण शॉर्ट सर्किट मध्ये लक्षात घ्यायचं की शॉर्ट सर्किट म्हणजे व्होल्टेज 0. हे काय आहे, व्होल्टेज म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स घेता ना. मला सांगा या पॉइंट आणि या पॉइंटचा पोटेन्शियल डिफरन्स किती. हे पोटेन्शियल सारखेच पोटेन्शियल डिफरन्स काय 0 देणार. शॉर्ट सर्किट जर असेल तर पोटेन्शियल काय राहते 0. हे मला एक सांगा, इथे इथे हे पोटेन्शियल 0 आलं का, ईएमएफ इंड्यूस 0 आला का. या पहिलं ईएमएफ इंड्यूस आला तुमचा L di/dt. तुमचा काय आला, तो आला L di/dt आलेला आहे. व्होल्टेज 0 ने झाला, व्होल्टेज 0 ने झाला म्हणजे आपण असं म्हणतो की जर रेझिस्टन्स असेल त्याच्यावर एक व्होल्टेज येत असते I × R. तुम्हाला माहिती आहे, एक जर रेझिस्टन्स असेल त्याच्यावर काय असते, एक व्होल्टेज येत असते. और तुम्ही असं जर म्हटलं, जर एक ओपन सर्किट केला तर ओपन सर्किटच्या अक्रॉस काय राहते, व्होल्टेज राहते. ठीक आहे. या कन्सेप्ट, ही जी कन्सेप्ट आहे हे पण बघू. पण पहिले याच्याकडे लक्षात घ्या की हे शॉर्ट सर्किट झालं नाही. इथे बघा काय झालं, इथे काय झालं, एक व्होल्टेज दिला तुम्ही V आणि इथे काय झालं, ईएमएफ इंड्यूस झाला E. एक व्होल्टेज दिला V आणि ईएमएफ इंड्यूस किती झाला, E झालेला आहे. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, तर जेव्हा ईएमएफ इंड्यूस झाला तर हा काय करते, इथे एक सिंपलचं सांगतो. ठीक आहे, एक सिंपलचं सांगतो. या एक्झाम्पल वरून तुम्हाला प्रॉपरली कळेल. या एक्झाम्पल वरून तुम्हाला प्रॉपरली कळेल. जर मला सांगा, मी इथे काय करतोय, मी इथे देतो हे ना, हे वॉटर टँक दाखवतो. वॉटर टँकच्या एक्झाम्पल वरून प्रॉपरली कळेल. मला एक सांगा, जर काय केलं, मी काय केलं, सध्या हा वॉटर टँक मध्ये पाईपला काय केलं, क्लोज केलं. मी म्हटलं इथे खूप जास्त पाणी आहे, या वॉटर टँक मध्ये खूप जास्त पाणी आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल बघा आहे. एक्झाम्पलचा नंतर इथे सांगे नाही कसं होतं. मला एक सांगा, मी काय केलं, वॉटर टँक मध्ये खूप जास्त पाणी आहे म्हटलं, मी काय केलं, हा नॉब उघडून दिला. तर काय झालं, वॉटर काय झालं, फ्लो होणार. वॉटर काय होणार, फ्लो होणार. कुठपर्यंत फ्लो होणार, जेव्हा दोघांचे लेवल सेम नाही होणार कुठपर्यंत होणार आहे. हे असंच आहे ना, हे असंच होणार ना. हे काय आहे हे एक समजून घ्या. वॉटर टँक म्हणजे तुमचा सोर्स. हा सोर्स आहे, हा काय सिंक. सोर्स आणि सिंकचा कन्सेप्ट जर व्हायचा असेल तर बेसिन असतं सगळ्यांच्याकडे. तुम्ही काय करता, नळ ऑन करता. नळ काय असते, सोर्स असते, तो काय असते, सिंक. त्याला सिंक म्हणतात तुम्ही, ज्याच्यामध्ये पाणी जाते. एकात पाणी आलं, दुसऱ्यात काय आलं, पाणी चाललेलं आहे. तर हे काय आहे, सोर्स काय देऊ राहिला, देऊ राहिला. सिंक काय आहे, घेऊ राहिला. ठीक आहे. आता जर असं जर झालं, हे पूर्ण जर वॉटर टँक खाली असेल, हे जर पूर्ण वॉटर टँक खाली असेल तर अशाच करणार आहे, हे काय करणार आहे, याच्यात काय होणार आहे, पाणी जाणार आहे, खूप जास्त जाणार आहे. वॉटर काय होणार आहे, फ्लो होणार आहे. आता बघा कंडिशन्स पहा काय म्हणतात. पहिले, जर ईएमएफ इंड्यूस 0 असेल, जर ईएमएफ इंड्यूस 0 असेल, पहा कंडिशन्स काय सांगतात. जर ईएमएफ इंड्यूस 0 असेल म्हणजे याच्याजवळ पोटेन्शियल नाही, याच्याजवळ पोटेन्शियल खूप जास्त. पहा कंडिशन्स काय सांगतात. जर इथे जर पाणी आहे म्हणजे काय, याच्याजवळ पोटेन्शियल आहे, याच्याजवळ ॲबिलिटी हा त्याला फ्लो करू शकते ना. याच्याजवळ ॲबिलिटी आहे, तो काय करू शकते, त्याला काय करू शकते, फ्लो करू शकते. याच्याजवळ कुठली ॲबिलिटी आहे का, नाही. वॉटरचा काय येणार आहे, फ्लड येणार आहे सगळ्याच्या. त्याला म्हणू आपण शॉर्ट सर्किट. त्याला काय म्हणू आपण, त्याला काय म्हणू, शॉर्ट सर्किट म्हणू. आता मला एक सांगा, जर याच्यात एवढं पाणी असेल, आता एवढं पाणी असेल, ठीक आहे, म्हणजे ईएमएफ इंड्यूस आहे म्हणजे याच्याजवळ आता पोटेन्शियल आहे, हा पण काय करू शकते, वॉटर फ्लो करू शकते. पण आता मला एक सांगा, तरीही या केस मध्ये वॉटर फ्लो कुठून कुठे जाणार आहे. जर तुम्ही पाहत असाल तर वॉटर फ्लो कुठून कुठे जाणार आहे, वॉटर फ्लो जाणार आहे, इथला वॉटर काय आहे, इथे जाणार आहे. दोघांचे लेवल काय होणार आहे, सेम होणार आहे. दोघांचे लेवल काय होणार आहे, सेम होणार आहे. पण करंट हे जे वॉटर फ्लो म्हणजे करंट, मला एक सांगा, खूप जास्त करंट फ्लो झाला का बरं, कारण इथे व्होल्टेज होता, इथे काय होता, व्होल्टेज होता. आता याला जर मी इलेक्ट्रिकल मध्ये सांगत असेल तर इलेक्ट्रिकल मध्ये काय होणार, मला हे सांगा. जर मी म्हटलं की हे जर असं असेल तर काय होणार आहे, असं असेल तर काय खूप जास्त करंट फ्लो होणार. आपल्याला माहिती की करंट इथे कसं काय असते, V/R. ठीक आहे. रेझिस्टन्स काय तुमचा 0 आहे. रेझिस्टन्स काय तुमचा 0 आहे, तर करंट किती झाला, करंट झाला इन्फायनाइट व्होल्टेज, 1 व्होल्टेज आहे, करंट इन्फायनाइट फ्लो होणार. करंट काय आहे, इन्फायनाइट करंट फ्लो होणार. पण आता
जर मी इथे एक्झाम्पल म्हणून एक सांगतो आहे, इथे जर मी असं म्हटलं की आता इथे एक बॅटरी आहे, ठीक आहे, सध्या मी रेझिस्टन्स दाखवते आणि इथे दाखवते, हा आहे तुमचा V, हा आहे तुमचा E, पा काय होणार, हा आहे तुमचा V आणि हा काय तुमचा E. मला एक सांगा करंट किती फ्लो होणार, करंट फ्लो होणार जेवढा पोटेन्शियल डिफरन्स असेल त्याच्या प्रोपोर्शनल करंट फ्लो होणार V मायनस E च्या प्रोपोर्शनल. इथे काय झालं, व्होल्टेज पोटेन्शियलच कमी होऊन गेलं, डिफरन्स आला, डिफरन्स आला ना. जर हा जर असं असेल, असं जर असेल तर मला एक सांगा, हे काय झालं, इथे तर हा म्हटलं 10 व्होल्ट आहे आणि हा काय म्हटलं, हा म्हटलं 9.9 व्होल्ट, 9.9 व्होल्ट, हा तेवढा जवळपास म्हणतोय बरं, हा तेवढा जवळ म्हणतो आहे. मला एक सांगा पोटेन्शियल डिफरन्स किती, हे येणार आहे, इथे येणार आहे 0.1. करंट किती फ्लो होणार, करंट का होणार आहे, खूप कमी फ्लो होणार, करंट का होणार आहे, खूप कमी फ्लो होणार आहे. तुम्ही म्हणा की सर इथे तर करंट फ्लो व्हायलाच नाही पाहिजे, इथे तर करंट फ्लो व्हायलाच नाही पाहिजे, या ठिकाणी करंट फ्लो होणार. रीजन आहे की या कोअर मध्ये कोअरचे लॉसेस होतात, लॉस होऊ राहिला ना, लॉस होऊ राहिला म्हणजे काय, कुठेतरी एक रेझिस्टन्स आहे. लॉस नेहमी कशात असते, लॉस नेहमी होत असते तुमच्या रेझिस्टन्स मध्ये. जर तुम्हाला या कन्सेप्टला समजायला थोडा प्रॉब्लेम झाला असेल तर वेट करा, कारण इथे 2-3 कन्सेप्ट सायमल्टेनियसली यूज झाले, 2-3 कन्सेप्ट सायमल्टेनियसली यूज झाले. जसं जसं पुढे जाऊ तसं तसं प्रत्येक गोष्टीला क्लिअर करू, तसा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला काय करू आपण, क्लिअर करू. तर हा आपण पाहिला, या ठिकाणी आपण पाहिला सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ.